नमस्कार, मी ऋषिकरत. शेतकरी बंधूंसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकरी बंधूंना 2,000 रुपयाचा हप्ता दिला जातो. याच 2,000 रुपयाची हप्त्याची म्हणजे 17व्या हप्त्याची जी तारीख आहे ती तारीख फिक्स झालेली आहे. कोणत्या तारखेला तुमच्या खात्यामध्ये हा 2,000 रुपयाचा हप्ता येणार आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. तर शेतकरी बंधूंनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल. चला तर या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, नुकत्याच निवडणुका पार पडल्या आणि या निवडणुकीमध्ये केंद्र सरकारला शेतकरी वर्ग असेल किंवा सामान्य वर्गाच्या रोषाला सामोरे जावे लागले. याच पार्श्वभूमीवरती केंद्र सरकारमार्फत एक धोरण ठरवण्यात आले. ते धोरण म्हणजे काय, तर कोणत्याही गोष्टीमध्ये पहिले प्रेफरन्स किंवा पहिला प्राधान्य शेतकरी किंवा सामान्य वर्गांना देण्यात येईल. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी शपथ घेताच पहिलंच या ठिकाणी निर्णय घेतला. म्हणजे पहिलेच कोणत्या फाईलवरती सही केली तर ती म्हणजे कोणती, तर PM किसान सन्मान निधी योजनेवरती. या योजनेचे जवळपास भारतामध्ये 9 कोटीपेक्षाही जास्त लाभार्थी आहे आणि त्यांच्यासाठी 20,000 कोटीपेक्षा जास्त रक्कम ही निर्गमित करणार आहे. येणारा जो 17वा हप्ता आहे, हा 17वा हप्ता कोणत्या तारखेला येईल हे सुद्धा सांगण्यात येते. 10 तारखेला फाईलवरती सही केली आणि 11व्या तारखेला डिक्लेअर केलं की कोणत्या तारखेला शेतकरी बंधूंच्या खात्यावरती 2,000 रुपयाचा हप्ता निर्गमित केला जाईल. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या अध्यक्षतेखाली वाराणसीमध्ये एक बैठक पार पडणार आहे. ती बैठक म्हणजे 18 तारखेला बैठक पार पडणार आणि याच बैठकीच्या दिवशी शेतकरी बंधूंच्या खात्यावरती 2,000 रुपयाचा हप्ता येईल. म्हणजेच काय, तर शेतकरी बंधूंनो, येणाऱ्या 18 तारखेला तुमच्या खात्यावरती 2,000 रुपयाचा हप्ता हा निर्गमित केला जाईल. त्यासाठी फक्त तुमची KYC झालेली असली पाहिजे, तुमचं बँकसोबत आधार सीडिंग झालेलं पाहिजे, तुमचे लँड सीडिंग झालेलं पाहिजे. ह्या जर तिन्ही गोष्टी तुमच्या क्लिअर असतील तर येणाऱ्या 18 तारखेला तुमच्या खात्यावरती 2,000 रुपयाचा हप्ता निर्गमित केला जाईल. शासन निर्णय आपण या ठिकाणी मित्रांनो बघणार आहे. महाराष्ट्र शासन कृषी विभाग प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अशा प्रकारचा हा शासन निर्णय GR सुद्धा आलेला आहे. विषय बघू शकता. माननीय पंतप्रधान महोदय यांच्या शुभ हस्ते PM किसान योजनेचा 17वा हप्ता वितरित करण्याबाबत या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या ठिकाणी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना दिनांक 18 जून 2024 रोजी वाराणसी येथून PM किसान योजनेचा 17व्या हप्त्याचे लाभार्थ्याचे वितरण करण्यात येणार असून या समारंभामध्ये राज्यातील शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी सामील होण्याचे आवाहनसुद्धा शेतकरी बांधवांना करण्यात येते. बघा, PM किसान हप्ता वितरण दिवस म्हणजे ज्या दिवशी तुमच्या खात्यावर पैसे येतील PM किसान उत्सव दिन म्हणून या ठिकाणी साजरा करण्यात येईल. मग तुम्ही ग्रामपंचायत असाल, कृषी विभाग असाल किंवा CC सेंटरद्वारे या कार्यक्रमामध्ये शेतकरी बंधूंनो तुम्ही सहभागी होऊ शकता. सहभागी होण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी एक वेबसाईटसुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे. PMindiawebcast.nic.in अशा प्रकारची एक वेबसाईट आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, यानंतर तुम्हाला आता एक पावती मिळणार आहे KYS मॉड्यूल म्हणून, म्हणजेच नो युअर स्टेटस अशा प्रकारची एक पावतीसुद्धा तुम्हाला मिळेल. भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन माहितीसह. जय हिंद.